राज्यामध्ये महायुतीच्या भरभक्कम जागांचं सरकार येण्यामध्ये ज्यांचा सर्वाधिक असा वाटा होता त्या लाडक्या बहिणींची ही बातमी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा उठवणाऱ्यांच्या विरोधामध्ये राबवलेल्या शोध मोहिमेमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह ज्येष्ठ मंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाभार्थी सापडलेत आणि त्याचमुळे राज्यभरामधल्या सर्व पात्र लाडक्या बहिणींची सुद्धा पुन्हा एकदा ई-केवायसी पद्धतीने पडताळणी करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। बघूयात। योजनेचा लाभार्थी घेते दादा, सगळ्यात जास्त रिपोर्ट आले नाही बंद दादा बाईट दे ना मग इथं। ज्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारची तिजोरी रिकामी होत चालली आहे, त्याच लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांबाबत एबीपी माझानं प्रश्न विचारला आणि अर्थ खातं सांभाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मूडच बिघडला। योजनेचा लाभार्थी घेते दादा, सगळ्यात जास्त रिपोर्ट आले नाही बंद दादा बाईट दे ना मग इथं। योजनेचा लाभार्थी घेते दादा, सगळ्यात जास्त रिपोर्ट आले नाही बंद दादा बाईट दे ना मग इथं। लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांची संख्या 1-2 नव्हे तर तब्बल 26,34,000 इतकी आहे। बरं, या बोगस लाडक्या बहिणींचा सर्वाधिक भरणा आहे तो मोठ्या मंत्र्यांच्या जिल्ह्यात। अजित पवारांच्या पुण्यात 2,04,000 बोगस लाभार्थी आहेत। एकनाथ शिंदेच्या ठाण्यात 1,25,300, राधाकृष्ण विखे पाटलांच्या अहिल्यानगरमध्ये 1,25,756, भुजबळ, भुसे, कोकाटे आणि झिरवाळांच्या नाशिकमध्ये 1,86,800, संजय शिरसाटांच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,04,700, हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकरांच्या कोल्हापुरात 1,14,000, आशिष शेलारांच्या मुंबई उपनगरमध्ये 1,13,000, देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमध्ये 95,500, अदिती तटकरेंच्या रायगडमध्ये 63,000, पंकजा मुंडेंच्या बीडमध्ये 71,000, तर बाबासाहेब पाटलांच्या लातूरमध्ये 69,000 बोगस लाभार्थी आहेत। लाडक्या बहिणीमध्ये 26 लाख लोकांनी गैरफायदा घेतलेला, अनेक म्हणजे मुंबई असो पुणे असो अनेक मोठ्या शहरांमध्ये यांचा लाभ आहे। त्या संदर्भात आता आमची चौकशी चाललेली आहे। जे चुकीचा लाभ घेणारे लाभार्थी असतील त्यांचा लाभ बंद केला जाईल। जर लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांची संख्या 26 लाखांच्या घरात असेल तर सरकारी तिजोरीतून 5,000 कोटींहून अधिक रक्कम बोगस लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाली आहे। आता ते कसं, याचं गणित समजून घेऊया। एका लाडक्या बहिणीला 1,500 रुपयांचा निधी दिला जातो। आतापर्यंत 13 हप्ते दिले गेले, म्हणजेच 1,500 गुणिले 13 बरोबर 19,500 रुपये एका बहिणीला मिळाले। राज्यात सध्या उघड आकडेवारीत 26,14,000 बोगस लाडक्या बहिणी आढळल्या। याचा अर्थ 19,500 गुणिले 26,34,000 असा गुणाकार केला तर उत्तर येतं 5,136 कोटी 30 लाख रुपये। 5,136 कोटींमध्ये कितीतरी विकास कामं होऊ शकतात, पण या राज्यात शेतकरी आत्महत्या करतोय, आदिवासी गोरगरिबांचा निधी लाडक्या बहिणीला वळवला जातोय, कामगार दररोज भरडला जातोय, चाकरमनी खड्ड्यात जाऊन मरतोय, लोकल खाली चिरडून मरतोय, तुंबलेल्या शहरांमध्ये बुडून मरतोय। पण मतलालसे पोटी सरकार मात्र बोगस निधी वाटपात धन्यता मानतंय। आपापल्या मतदारसंघामध्ये बोगस लाडके भाऊ लाडक्या बहिणींना पैसे वाटप करून यांनी मतं विकत घेतली। त्याला हा सुद्धा गुन्हा मतचोरीमध्येच जातो। हा जो गुन्हा आहे, लाडक्या बहिणींना बोगस, लाडक्या भावांना, लाडक्या आजोबांना बहिणींचे पैसे देऊन जी मतं विकत घेतली, हा गुन्हा सुद्धा मतचोरीमध्येच मोडला जातो। मिस्टर फडणवीस, मिस्टर मिंदे आणि मिस्टर अजित पवार 25 लाख लाडक्या बहिणींची नावं या सरकारने कमी केली। आता इथे किती कमी होतील, पुढे आणखीन किती कमी करतील हे मला माहिती नाही। माझी विनंती आहे या सरकारला की तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये स्कीम केली तेव्हाच मी म्हणत होते की राज्य आर्थिक अडचणीत आहे, तर मी लक्ष घाला।
तेव्हा इलेक्शन होतं, तेव्हा कशी ना पैसे वाटले जात होते. आता विरोधकांच्या टीकेला सामोरं जाताना सत्ताधाऱ्यांचं काय म्हणणं आहे तुम्हीच ऐका. त्यावेळेला निवडणूक एकदम तोंडावर होते. सर्व आमदार आणि सर्व काय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळे आपापल्या निवडणुकांच्या कामामध्ये भगिनींनी घेतलेले आहेत आणि ते नियमात बसत नाही. त्यांनी स्वतःहून सांगावं की मला ही सवलत नको. या लाडक्या बहिणींमध्ये बोगस लोक घालण्याचं काम उभाटा गटाच्या माध्यमातून केलंय. संजय राऊत यांनी बोगस पद्धतीने फॉर्म भरून दिले. राष्ट्रवादी शरद पवार गटानं बोगस पद्धतीने फॉर्म भरून गेले. काँग्रेसने आपापल्या मतदारसंघामध्ये बोगस पद्धतीने फॉर्म भरून दिले. संजय राऊत यांच्या सांगण्यावरून मुंबईच्या शाखांमधून बोगस पद्धतीने लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून दिले आणि त्याचा पर्दाफाश करण्याचं काम, त्याची चाळणी करून त्यांना बाजूला करण्याचं काम सरकार करतंय. तर संजय राऊत यांचं पोट दुखतंय. विधानसभेच्या तोंडावर सरकारनं कोणतीही शहानिशा न करता जो अर्ज करेल त्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ द्यायला सुरुवात केली. कळस म्हणजे या योजनेअंतर्गत काही पुरुषांनी देखील स्वतःचे खिसे भरल्याचं उजेडात आलं. लाडकी बहीण योजनेच्या जोरावर विक्रमी बहुमत मिळवून महायुती सत्तेत आली आणि आता तिजोरीवर भार पडू लागल्यानंतर बोगस लाभार्थ्यांची वजाबाकी सुरू झाली. मात्र या 26 लाख लाभार्थ्यांकडून प्रत्येकी 19,500 रुपये पुन्हा व्याजासह वसूल करण्याची धमक या सरकारमध्ये आहे का? की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत म्हणून सरकार 5,136 कोटींच्या लुटीकडे कानाडोळा करणार? याचं उत्तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना द्यावंच लागेल. कारण बोगस लाडक्या बहिणींवर उधळण्यात आलेल्या 5,136 कोटींसाठी तुम्ही आम्ही इमानदारीनं भरलेल्या कराची रक्कम वापरण्यात आली आहे. राजू सोनवणे, एबीपी माझा, मुंबई.